हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट बनणारे बटाट्याचे वेफर्स त्याची रेसिपी शेअर करते। त्यासाठी मी इथे 5 बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता याची साल हे पातळ अशी आहे। तुम्ही कुठलाही बटाटा वापरला तरी चालेल। सर्वात आधी आपण सर्व बटाटे हे पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। सर्व बटाट्यांचे साल काढून घेऊत। त्यानंतर वेफर्स पाडायच्या स्लाइसर्सनी वेफर्स पाडून घेणार आहोत। वेफर्स एकदम जाडसर पण नाही, एकदम पातळ पण नाही, एकदम मीडियम असे या प्रकारे तुम्ही वेफर्स पाडून घ्यायचेत। सर्व वेफर्स पाडून झालेले आहेत। आता आपण ह्याला एका बाउल मध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातला स्टार्च हा कमी होईल आणि बटाटे पण काळे पडणार नाहीत। आता इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती सर्व वेफर्स पाडून घेतलेले आहेत ते या पद्धतीने वाळून घेणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसऱ्या एक कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरनी अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांमधला ओलसरपणा हा पूर्णपणे कमी करून घेणार आहोत। आता एका झाऱ्यामध्ये आपण वेफर्स घेणार आहोत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेलाचं टेम्परेचर हे जास्त कडक पण नाही आणि जास्त थंड पण नाही, मीडियम असं तेलाचं टेम्परेचर पाहिजे। आणि पहिले मोठ्या गॅसवरती आणि नंतर बारीक गॅसवरती एकदम कुरकुरीत असे आपण वेफर्स हे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता वेफर्स हे आपले मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। ते अशाच प्रकारे सर्व वेफर्स आपण तळून घेणार आहोत। बघा किती छान असे वेफर्स आपले कुरकुरीत झालेले आहेत। ते इथे मी 2 प्रकारचे वेफर्स करून घेते, एक प्लेन आणि दुसरे मसालेदार। चला तर मग बघू। बघा किती छान असे कुरकुरीत आपले वेफर्स तयार आहेत। ते मसाला बनवण्यासाठी आपण घेतोय इथे अर्धा चमचा मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, काळं मीठ, सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून द्यायचे। बटाटे हे थंड झाले की त्याच्यावरती आपण हा मसाला टाकून देणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। हे वेफर्स उपवासाला सुद्धा चालतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। बाहेरचे रेडीमेड पॅकेट खाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी घरामध्ये करून पहा। झटपट बनते आणि तेवढंच पोट भरून सुद्धा खाता येते। आता इथे आपण प्लेन असे वेफर्स करून घेतलोय। त्यासाठी इथं मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून देऊयात। याच्या पुढे मार्केटचे सुद्धा वेफर्स आपण विसरून जाऊ। घरातल्या सर्वांना खूप आवडतील। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी प्रतिभा आडे ऑफिशियल या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।